पोट बिघडतंय, कधी जुलाब तर कधी कॉन्स्टिपेशन, तर हे IBS असू शकतं. हॅलो, नमस्कार. मी डॉक्टर प्रियांका. बऱ्याच वेळेला बऱ्याच जणांना जुलाब होत असतात, तर काही जणांना कॉन्स्टिपेशन म्हणजे पोट साफच होत नाही व्यवस्थित. तर या प्रकारामध्ये IBS मध्ये हे मोडतं. आता IBS म्हणजे काय असतं, तर इरिटेबल बॉवेल सिंड्रोम. IBS हा 2 कारणांमुळे होऊ शकतो. सगळ्यात पहिलं कारण तर ते प्रचंड स्ट्रेस, टेन्शन, एन्झायटी असेल, यामुळे सुद्धा IBS हा होऊ शकतो. ज्यामध्ये तुम्हाला जुलाब असेल किंवा मग पोट व्यवस्थित साफ न होणं असेल, म्हणजेच कॉन्स्टिपेशन असेल, तर या गोष्टी होतात. दुसरं कारण IBSचं आहे खाण्याच्या सवयी, ज्यामध्ये वेळेवरती जेवण घेतलं जात नसेल किंवा बऱ्याच वेळेला दूषित अन्न किंवा दूषित पाण्यामुळे सुद्धा IBSची लक्षणं दिसून येऊ शकतात. वेळेत योग्य ते उपचार घेतले नाहीत तर IBS हा मोठ्या प्रमाणात वाढू शकतो आणि यामुळे तुम्हाला वीकनेस असेल, वेट लॉस असेल, अशा समस्यांना सामोरे जावं लागू शकतं. त्यामुळे तुम्हालाही जर IBSची लक्षणं दिसत असतील, तर नक्की तुम्ही जवळच्या डॉक्टरांकडे जाऊन कन्सल्ट करा, जेणेकरून तुम्हाला या त्रासापासून मुक्तता मिळेल.